उदयोगस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, श्री दुर्गा माता की जय। आत्ता आलेले आहे मी दुकानातनं म्हणजे भाजी वगैरे घेऊन आले। आत्ता भाजी छान मिळाली, खरं मस्त मिळाली आणि मनसोक्त अशी भाजी घेऊन आली। भाजी आपण बाजारात गेलो आणि चांगली मिळाली की बरं वाटतं आणि खूप महाग असली की डोकं दुखतं, म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं होतं। तर भाजी भरपूर आज म्हणजे स्वस्त होती, पण असं पालेभाज्या वगैरे काही जास्त नव्हत्या। शेपू वगैरे होता पण असं सगळं सोकल्यावाने झालेलं। कांद्याची पात तेवढी आणली, छान मिळाली। कोथिंबीर, कांद्याची पात 20 रुपयाला 3 पेंड्या मिळाल्या। पुढे गेल्या 20ला 4 पण होत्या। जाऊन तिकडं म्हटलं जास्त विचार करायचा नाही। आणि कोथिंबीर 10 रुपये पेंडी आहे। मागच्या सोमवारी 10ला 2 मिळालेली, पण एवढी जरा चांगली नव्हती ती कोथिंबीर। परत शेवगा 15ला 2 म्हणजे 6 शेंगा आलेले आहेत। आणि फ्लॉवर 10 रुपयाला। आता बघूया कसं आहे, अंधारात आणल्यामुळे काय दिसाने, पण तिथं तर चांगला दिसत होता। गवारी स्वस्त झालेले बघा, 20 रुपये पावशेर, मी अर्धा किलो आणलेले। केळं पण 20-25 रुपयानं मिळालेले आहे। युद्धामुळे बहुतेक केळं पुढं म्हणजे परदेशात जी जात होती ती थांबलेली आहे, त्यामुळे बहुतेक दर कमी झालेला असावा। कलिंगड एक आणलं 30 रुपयाचं। आणि बाकीचं भरताला वांगे आणलेत, भरीत करायचं आपल्याला, तर भरतासाठी सुद्धा वांगे आणलेले आहेत। दाखवेन मी भरीत कसं बनवते, काय बनवते। कांदे संपलेले आहेत, लक्षात नाही। आम्ही कसं करतो, इथं टेम्पो येतो कांद्याचा, तर कांदे त्या टेम्पोमधूनच घेतो, पण लक्षातच नाही। 1 किलो तर आणायला पाहिजे होती। आणि ही अशी ब्लाऊज असते, त्यांचा काही उपयोग नाही बघा। पहिल्यांदाच ब्लाऊज घातलेला आहे आणि बघू शकता तुम्ही, हे पहा खिसलेलं आहे पूर्ण, असे खिसतातच, त्यामुळे ह्या असली पीसच नको वाटतात। हे बघा की याला अस्तर लावलं, शिवलं एवढं कष्टानं, हे पहा पूर्ण उसवले, काही उपयोग नाही। दिसायला चांगलं दिसत, तर काय पिसांचं या खिसली जातं, ती काय नकोच वाटतं मग ते खिसल्यामुळे। चला स्वयंपाकाचा श्री गणेश अजून काही नाही आहे, करूया। टायमिंग झालेला आहे, 8 वाजलेले आहेत आणि गरम तर असलं व्हायला लागले। आधी साडी काढणार आहे, कारण या साडीत तर लईच गरम होते, पण नेसायच्या तर कधी असं वाटते, ढीक पडलाय साड्यांचा, त्यामुळे मग म्हटलं नेसूया तिकडं, म्हणून नेसायला काढली। आज सोमवार आहे म्हणून पांढरे आहे म्हणून नेसलेली, पण गरम खूप होतं, भयंकर गरम होतं। सगळा स्वयंपाक बनवायचा, कारण आज सोमवार त्यामुळे काय स्वयंपाक नाही आहे, सगळा बनवायचा आहे। केस रंगवायला एक वेळ नाही आहे, केस एक रंगवायला पाहिजे। आणि आजची रांगोळी दाखवत आहे मी तुम्हाला। आम्ही पूर्ण चैत्र महिनाभर अशी चैत्रांगण रांगोळी दारामध्ये काढत असतो, तर भरपूर जणांच्याकडे ही पद्धत असणार आहे। कागलमध्ये आम्ही सगळ्यांच्या दारात बघतो ही रांगोळी, पण इचलकरंजीमध्ये कुणीही अशी रांगोळी काढत नाही, कारण प्रत्येक भागाला पद्धत ही वेगवेगळी असते। आता ही रांगोळी महिनाभर का काढतात याच्या पाठीमागचं कारण मला सुद्धा माहीत नाही, पण सगळेजण काढतात म्हणून मी पण काढते। आणि या रांगोळीमध्ये सगळी चिन्ह आहेत, आंब्यासकट, परत जे कासव असतं त्याच्यासकट पाळणासुद्धा आहे। खूप असं म्हणजे वर्षभराचे जे सण असतात ते सगळे सणांचं यामध्ये वर्णन केलेलं आहे, त्यामुळे या पाठीमागचं काय म्हणजे हे वैशिष्ट्य आहे काय माहीत नाही। आणि हा व्हिडिओ होता तो चैत्र पौर्णिमे दिवशीचा होता, तर गंगाजल घातलेला आहे मी देवाच्या पाण्यामध्ये आणि सगळ्या देवांना मग आंघोळ घालून घेतलेले आहे। आणि आज भरपूर अशी फुलं मिळालेली होती देवाला, आणि देव किती छान दिसत आहेत। आणि श्रीने काल तुळस आणलेली, सगळी तुळस मी मंजुळा बाळकृष्णांना घातलेले आहेत, आणि बाळकृष्णांना पिवळं फुलसुद्धा घातलेले आहेत। बाळकृष्णाची मूर्ती खूप लहान असल्यामुळे अजिबात दिसतच नाही, जास्त जर तुळस वगैरे घातला तर ती मूर्ती दिसत नाही। आणि समया कालच्याच आहेत, थोडं तेल त्यात शिल्लक होतं, म्हणून मग आज म्हटलं असून द्याने, आज पौर्णिमा पण आहे म्हटलं, त्यामुळं काही समया काढल्या नाहीत। आणि जो सत्यनारायणचा फोटो होता तो सुद्धा मी मंजुळांचा हार घालून महाराजांच्या जवळ वरती पुजलेला आहे, कारण खाली काय जागा नाही आहे पूजा करण्यासाठी। तर अशा पद्धतीने आजची पूजा आहे।
दुकानात 3 पेंड्या कांद्याची पात आणलेली होती, ती निवडली. जवळजवळ 1 पेंडी खराबच झाली. आणि इकडं घातलेलं आहे मी डाळीला, कारण आज मी पुरण बनवणार आहे, पोळ्या थोड्याशा बनवणार आहे. आणि त्यानंतर बसले मी, सगळं आवरलं आणि दुर्गा सप्तशती पाठाला बसलेले आहे. टायमिंग होतं जवळजवळ 11:45 टायमिंग होतं. त्यावेळी मी दुर्गा सप्तशतीचं पाठ करत आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे. उत्तर नाही का. प्रथम पाठविधी वाचन मग वाचा मंगलाचरण श्री दुर्गाष्टोत्तर शतपूर्ण नामस्तोत्र वाचावे. देवी कवचारगला केले स्तोत्रे वाचावे. तिन्ही सुलेख. प्रथम उदय वाचावा नाशक मधुकैटभांचा. द्वितीय महिषसेनावध. तृतीय महिषासुरवध. चतुर्थी देवी स्तुती आघात देवता करते. पंचमी चंडमुंड सांगते. दूधशुंभाचे माघार येते. धूम्रलोचन वक्तु परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका ना. उदयोगस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी. आई साहेब. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. श्री दुर्गा माता की जय. दुर्गा सप्तशतीचा एक पाठ झालेला आहे मैत्रिणी. आज वार आहे गुरुवार आणि अजून हवन काही केलं नाही, मी संध्याकाळी करणार आहे. माते वगैरे सगळे याने आणलेले आहे, म्हणजे आपल्याकडे काही हवन कुंड नाही आहे, म्हणजे आपलं कामं नसतं त्यामध्ये मी हवन करत असते. तर माते वगैरे याने आणलेले आहे. तिळ तेल मी आणलेले आहेत. पांढरं तिळ तांदूळ आणि साखर एवढं घालूनच हवन करणार आहे. वाजले आहेत, मी बसलेले बरोबर 12 वाजता बसलेले वाचायला. 11:45 बसलेले, 1:30 वाजला. म्हणजे जवळजवळ मला वाटते 1.5-2 तास दुर्गा सप्तशती पाठाला लागलेले आहेत. आणि संध्याकाळी आता हवन करणार आहे, आता काय करणार नाही. आणि स्वयंपाक माझ्या एकटीचाच आहे. सासनकाठीचं जे जेवण असतं, आमच्या इकडं ज्योतिबाची यात्रा चालू आहे आता, आणि सासनकाठी नेतात ज्योतिबाला, ज्यांच्याकडे आहे त्यांच्या. तर ते सासनकाठीचं जेवण आहे पाहुण्यांच्यात आमच्या, तर तिथेही दोघं गेलेले आहेत. माझ्या एकटीचंच स्वयंपाक आहे. कांद्याची पात बनवल्या, 3 पेंड्या आणलेल्या, त्यातली 1 पेंडी खराबच झाली, एवढी घाण निघली त्यात. आणि कांद्याची पात निवडून बनवली. निवडीचं कसं होतं बघा, ते निवडायचं ना, म्हणजे निवडायचं राहून जातं आणि खराब होतं, त्यामुळे ते आणायलाच नको वाटते. पण पर्याय नाही आहे. ते कामावरून आलेले आहेत नाईट करून. सकाळी ब्लाऊज द्यायचं होतं, ते ब्लाऊज तयार केलं, दिलं. आणि मालकांची गॅस टॉकी आणायची होती, तिकडं गॅस टॉकी आणली. आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली. बिन आंघोळीचं दुकानात जाऊन बसलेली ती, कारण की ते ब्लाऊज 9-9:30 द्यायचं होतं, तर ते दिलं त्यांनी. आणि आता गेलेले जेवायला. आता जून येणार आणि झोपणार, मग मी बघणार, मी जाणार आहे दुकानात. अजून एवढी भांडे आहेत. काल सत्यनारायण पूजेला आपण जी वापरलेली भांडे आहेत ती भांडे आहेत. आज फुलं खूप छान मिळाली पूजेला, म्हणजे हे कामावर येताना एमआयडीसीत फुलं होती, तर भरपूर फुलं आणलेले आहेत. म्हणून मला पण बरं वाटलं, कारण म्हटलं आज पौर्णिमा आहे तर फुलं मिळाली. आणि म्हणजे लक्ष्मीला असं लाल फुलं वगैरे मिळालं. मग अशी लाईट गेल्यामुळे शेंगदाण्याचा कूट घातला नाही आहे भाजी. चला शेंगदाण्याचं कूट घालते. भाकरी 2 बनवल्यात माझ्यासाठी, 2 भाकरी भाकऱ्या बनवल्या नाही. आणि कांद्याची पात बनवल्या, एवढंच खाणार आहे. जरासं आडवं होणार. आणि पोळ्याला डाळ घातल्याने, पोळ्याला म्हणजे पुरणाची आरती करायची आपल्याला हवन झाल्यावर, त्यामुळे डाळ शिजलेली आहे. पुरण तयार करून घेणार. पावशेरच घातलेलं आहे. पावशेर घातलेलं, थोड्या पोळ्या करायच्या आणि थोडं पुरण आपल्याला आरतीसाठी होतं. शिजल्या काय बघूया. डाळ ट्रायपॉड एक नसल्यामुळं काय दाखवता येईना मला तुम्हाला. अजून थोडी शिजायला लागणार आहे, नाही तर मागच्या वेळी पोळ्या झाल्या तशा व्हायच्या. खूप असं कडक होत्या. मग पुरण जे होतं ते खूप कडक होते. एकदम डाळ अशी गिर शिजली तर मग पोळ्या आपली मऊसूत होते. अजून 1-2 शिट्ट्या यायला द्यायला लागणार आहे. शिट्ट्या एक होत नाही त्या कुकरच्या. आता बारीक करून ठेवते, तोपर्यंत जेवते. म्हणजे
जून होईपर्यंत डाळ शिजते. मग नंतर गुळ घालून शिजवायचं. थोडंसं पुरण मग आपण आरती करायला घ्यायचं आणि थोडं मग पोळ्या करायच्या. दुपारचं वाजलं आहे बघा, 1:30 वाजलेलं आहे आणि ऊन असं कडक पडलेलं आहे.